जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरान्निताय, गौरान्निताय, गौरान्निताय। जय गौरान्निताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? अभिनय बोलू. प्रभूजी आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण 7.26 आपण पुढे आपण हे केलेलं. ज्याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्राबद्दल आपण जास्त डीपमध्ये आणि त्याचा म्हणजे त्याचा आणि अध्यात्माचा संबंध आपण पाहिलेला. त्यामध्ये आपण एक महत्त्वाचं म्हणजे शिकलेलं की ज्योतिष शास्त्र जे आहे ते प्रारब्ध कर्माचे म्हणजे जे सध्या अनुभवले जाणाऱ्या कर्माचे पैलू समजू शकतं. पण संचित किंवा ते साठवलेल्या आणि आगामी किंवा भविष्यातल्या कर्मांबद्दल ज्योतिषांना काही माहीत नसतं. आणि म्हणजे कृष्ण हा परमात्मा म्हणून सर्व जीवांमध्ये कर्माचे धागे पाहू शकतो. जेव्हा आपल्याला ज्योतिषी म्हणतात की हे तुमचे नशीब म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नसतं. पण श्रीकृष्णांनाच म्हणजे like सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना माहिती आहे. आणि आपण अजून एक बघितलेलं की आयुर्वेदाप्रमाणे आपण ज्योतिषशास्त्राला समजा आपल्या भौतिक जगात मार्गदर्शनासाठी समजा आपण वापरलं तर ते उपयुक्त आहे.
पण तेच जर समजा आपण आपल्या म्हणजे ज्योतिषशास्त्राने आपल्या भौतिक परिणामांशी अधिक जोडलं, तर मग ते आपल्याला विचलित करणार आहे. तर हे पण आपण म्हणजे डिफरन्स बघून घेतलेला. आणि त्यानंतर आपण जरा पुढे जाऊन प्रल्हाद महाराजांनी आणि परीक्षित महाराजांनी म्हणजे त्यांच्या ज्या अ, भविष्य केलेलं की जसं अ, आपण पाहिलेलं की परीक्षित महाराजांबद्दल की त्यांच्याबद्दल भविष्य केलेलं, तर ते त्यांना जे 7 दिवस मिळालेले, तर त्यांनी भयग्रस्त न होता त्या 7 दिवसाचा कसा सदुपयोग करून घेतला. आणि म्हणजे भक्तांना त्या भविष्याबद्दल किंवा अशा ज्योतिषशास्त्राबद्दल जास्त काही म्हणजे काय म्हणतात की ते त्यांना विचलित करणारे ठरू शकत नाही, कारण का त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्व काही आहे. हे आपण पाहिजे. हरे कृष्ण. निष्कर्ष काय येतात ना या पूर्ण ह्याच्यातनं? निष्कर्ष ज्योतिषशास्त्र आहे की बघायचं नाही बघायचं, चांगलं असतं वाईट असतं, काय निष्कर्ष आहे? हे जर समजा आपण ज्योतिषशास्त्र आपण बघताना जर समजा आपल्याला त्याच्यामध्ये कृष्ण कुठे दिसलाच नाही, तर ते ऑफकोर्स आपल्यासाठी चांगलं नाही आहे. हे आपण म्हणजे जसं आपण पाहिलेलं की एखादी काही शुभ गोष्टीचा प्रारंभ करायचा असेल तर त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्र वापरलं तर काही गैर नाही आहे. पण नुसतंच ज्योतिषशास्त्रामुळे आपलं पुढचं काही होणार आहे त्याच्यावरती अवलंबून राहील, तर मग आपण आपली कर्म करणार नाहीत आणि मग ते आपल्यासाठी अ, अ, चांगलं नाही होणार. तर ज्योतिषशास्त्र हे फक्त श्रीकृष्णाच्या सेवेसाठी वापरलं तर चांगलं आहे. तर ज्योतिषशास्त्र काही वाईट असं नाहीये. ते म्हणजे प्रत्येक गोष्ट जी कृष्णाने जी बनवलेली आहे ना, त्याचा चांगला पण वापर होऊ शकतो आणि वाईट पण वापर होऊ शकतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र काही वाईट असं नाहीये. त्याचा चांगला वापर होणं म्हणजे लग्नाकरता मुहूर्त काढणं किंवा मुंजी करता मुहूर्त काढणं किंवा कोणतं चांगली गोष्ट करायची असेल तर त्याच्याकरता मुहूर्त काढणं वगैरे, किंवा एक दोन म्हणजे पुरुष आणि बाई त्यांचं लग्न होणार असेल तर त्यांचं ते कम्पॅटिबिलिटी आहे नाहीये वगैरे, हे सगळ्या गोष्टी बघण्याच्या दृष्टीने चांगलं असतं. कधी कधी बऱ्याच वेळा असंही होतं की भक्तीच्या मार्गावर कृष्णाच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो, पण भरपूर त्याला भौतिक अडथळे येतात सुद्धा. मग अशा वेळी त्याचं मन खूप विचलित होतं. कधी कधी भक्त भक्ती करायला म्हणजे चालू करतो, इतका तो स्ट्रॉंग झालेला नसतो. मग अशा वेळी सुद्धा त्याला जेव्हा अडथळे येतात त्यावेळी त्याला ते डिफिकल्ट जातं कृष्णावरती कॉन्सन्ट्रेट करायला. त्याचं मन म्हणजे भौतिक गोष्टींकडे पण बरंच वळलेलं असतं. मग अशा वेळी ज्योतिषशास्त्राचा वापर करून काय प्रॉब्लेम्स होते ते फाइंड आउट करून, त्याच्यावरती काय उपाय आहे ते फाइंड आउट करून, ते जे काही पूजा वगैरे जे करावे लागतं आणि त्या बाधा ज्या आहेत त्या काढण्याचा प्रयत्न करणं, सो दॅट आपण भक्ती करण्यावरती जास्ती फोकस करू शकतो, कॉन्सन्ट्रेट करू शकतो. तर ह्या अँगलनी ज्योतिषशास्त्र नक्कीच चांगला आहे. प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा व्यक्ती त्याचा अतिशय म्हणजे वापर करायला चालू करतो प्रत्येक भौतिक गोष्ट मिळवण्याकरता किंवा त्याचे पूर्ण फ्युचर एकसारखं जाणून घेण्याकरता वगैरे. त्यावेळी तो जास्तीत जास्त स्वतःच्या कर्मांच्या वरती किंवा कृष्णावरती किंवा भक्तीवरती अवलंबून न राहता तो ज्योतिषशास्त्रावरती अवलंबून राहतो. मग तिकडे हा प्रॉब्लेम व्हायला चालू होतो मग. आणि मग जेव्हा जास्तीत जास्ती लोक ज्योतिषशास्त्रावरती अवलंबून होतात, मग खोटे ज्योतिषी निर्माण होतात. आणि मग नंतर आपल्याला जे आवडेल ऐकायला अशा गोष्टी ते सांगतात, सत्य सांगत नाही वगैरे. या सगळ्या मग ज्या गोष्टी चालू होतात, ते सगळं अवॉइड करण्याकरता आपल्याला कळलं पाहिजे की आपण जेव्हा आजारी असतो तेव्हाच आपण मेडिसिन घेतो. हा, जेव्हा आजारी नसतो तेव्हा आपण औषध घेत नाही. तर आयुर्वेदाप्रमाणेच ज्योतिषशास्त्राचा पण वापर केला पाहिजे. आपल्याला खरोखर असह्य झालेलं आहे भौतिक दुःख आणि त्याच्यामुळे आपल्या भक्तीवरती खूप इम्पॅक्ट आलेला आहे, अशा वेळी ज्योतिषशास्त्राचा वापर करणं काही चुकीचं नाहीये. पण अशा स्टेजला आल्यावरतीच की बाबा आता मला म्हणजे सहन होत नाही अजिबात आणि काहीतरी उपाय सुचवायचा आहे, त्यावेळी ज्योतिषशास्त्राचा वापर आपण करू शकतो.
पण तो पण म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी छोटं दुखणं निर्माण झालं की लगेच पळाला ज्योतिषाकडे. असं नाही करायचं ते. तर त्याचा वापर फक्त लिमिटेड टाइम करता, लिमिटेड पर्पज करता अँड इन कम्प्लिटली अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस मध्येच त्याचा वापर करावा. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे? सध्या तरी नाही प्रभूजी. बरं, मला ज्योतिषशास्त्राच्या नाही एक दोन घटना सांगायच्या होत्या, त्या मागच्या वेळी त्या राहून गेल्या. तर एकदा ना आपले एक प्रभुपादांचे शिष्य होते. तर वेस्टर्न कंट्रीचे होते. तर ते शिष्यत्व त्यांनी प्रभुपाद जेव्हा अमेरिकामध्ये होते त्यावेळी घेतलेलं. आणि नंतर 5-6 वर्षांनी प्रभुपादांबरोबर ते सुद्धा भारतात आले. आणि त्यावेळेला म्हणजे काही महिने किंवा वर्ष वगैरे उलटून गेलं असेल, त्यावेळी त्यांचा परिचय एका ज्योतिषाबरोबर झाला. आणि त्या ज्योतिषाला त्यांनी विचारलं की बाबा मी हे जे करतोय ते बरोबर आहे का नाही आहे. म्हणजे आता त्यांनी स्वतःला संपूर्णपणे इस्कॉन करता, कृष्णा करता झोकून दिलेलं. तर त्यांनी त्याला विचारलं की बाबा मी हे करतोय ते बरोबर आहे का नाहीये, माझं फ्युचर कसं आहे, काय होणार आहे वगैरे. तर तो ज्योतिष काय म्हणजे असा ऑथेंटिक असा नव्हता तो. त्यांनी त्याला काहीशी पट्टी पढवली थोडी, आणि असं दोरा बांधला त्यांच्या दंडावरती. आणि त्याला सांगितलं हा दोरा तुमचं सगळं बघून घेईल, तुम्हाला प्रोटेक्ट करेल वगैरे. आणि ते आले परत, म्हणजे जिकडे प्रभुपाद राहत होते तिकडे आले प्रभुपादांबरोबर. तर प्रभुपादांनी तो दोरा बघितल्यावरती त्यांनी विचारलं की हा कोणी लावला, काय झालं वगैरे. तर त्यांनी सगळं सांगितलं. तर प्रभुपादांनी फक्त एक वाक्य बोलले, आणि त्याच्यावरनं त्या शिष्याला सगळं कळलं की आपण काय चूक केलेली म्हणून. प्रभुपाद त्यांना फक्त एक वाक्य बोलले की ॲस्ट्रॉलॉजी विल नॉट सेव्ह यू ॲट द टाइम ऑफ डेथ. तुमच्या समयी, त्या क्षणाला ज्योतिषशास्त्र तुम्हाला वाचवणार नाही. आणि हा इतका मोठा आणि इतका इम्पॉर्टंट पॉइंट आहे ना. आपण जेव्हा 8व्या अध्यायामध्ये जाऊ, 5वा आणि 6वा श्लोक आपण शिकू, त्यावेळी तुम्हाला कळेल ह्या वाक्याचं महत्व. हम्म. कृष्ण बोलतो यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. जी व्यक्ती ज्या प्रकारचं गोष्ट किंवा व्यक्तीचं स्मरण करते आपल्या मरते समयी, त्या प्रकारचा देह त्याला पुढच्या जन्मी मिळतो. ओके. तर आपण काय स्मरण करावं आणि काय स्मरण करू नये हे नॉलेज आपल्याला भगवद्गीता देते. पण प्रॅक्टिकली आपण काय स्मरण करू आणि काय स्मरण होणार नाही आपल्याला, हे आपली भक्ती किती पुढारलेली आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ते. आपण कृष्णाचं स्मरण करू का नाही करू, हे सुद्धा आपली भक्ती कृष्णावरती किती आहे त्याच्यावरनं आपल्याला ते स्मरण होईल किंवा नाही होणार. आणि ह्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र काहीही उपयोगाचं पडत नाही. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा वापर आपण खरोखर जितका कमी करता येईल तितका चांगला. शेवटी ज्योतिषशास्त्र सुद्धा कृष्णाच्याच कंट्रोलमध्ये आहे. अजून एक संन्यासी होते, जे पण म्हणजे 5-6 वर्ष इस्कॉनमध्ये झालेले. त्यांनी पण संन्यास घेतलेला, आणि ते पण एकदा असेच एका ज्योतिषाकडे गेलेले. तर त्यांनी त्यांचा हात बघितला, त्यांची पत्रिका बघितली वगैरे सगळं, आणि त्यांना 2-3 गोष्टी सांगितल्या. आणि की हे तेव्हा जेव्हा ते 25-1 वर्षाचे होते. तर ते बोलले की तुमचं शिक्षण जे असेल ते खूप लिमिटेड आहे. तुम्ही शिक्षण तुमचं पूर्ण करणार नाही, अर्धवट सोडून देणार. दुसरी गोष्ट सांगितली की तुमचं लग्न कधी होणार नाही, तुम्हाला मुलं वगैरे काही होणार नाही. आणि तिसरी गोष्ट सांगितली की तुमच्या हातात पैसा अजिबात नाहीये, तुम्हाला एक म्हणजे अजिबात पैसा मिळणार नाही तुम्हाला, तुमचं जीवन खूप दारिद्र्याचं असेल. ह्या 3 गोष्टी त्यांना सांगितल्या. हा
आणि ते संन्यासी होते. ते इतकं त्यांना नॉलेज होतं आणि इतकी त्यांनी प्रभुपादांची सेवा केलेली, की प्रभुपादांनी त्यांना स्वतः परमिशन दिली की तुम्ही माझे बुक्स आहेत ते एडिट करू शकता तुम्ही. हा, ते एवढे पुढारलेले होते. ते संन्यासीच राहिले. हा. आणि आजपर्यंत ते ऑफकोर्स संन्यासी आहेतच ऑब्विसली. त्यांचं लग्न तर झालंच नाही संन्यासी आहेत म्हणून. ते जेव्हा 19 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी कॉलेज सोडलं आणि प्रभुपादांबरोबर फुल टाइम जॉईन झाले. त्यामुळे त्या ज्योतिषाचं पहिलं भाकीत खरं ठरलं की तुमचं शिक्षण अर्धवट राहणार. दुसरं भाकीत ते संन्यास घेतला त्यांनी, त्यामुळे त्यांचं लग्न नाही झालं, मुलं वगैरे नाही झाली त्यांना. हे दुसरं भाकीत खरं ठरलं. आणि परत संन्यासी असल्यामुळे ते काही स्वतःच्या करता अर्निंग करत नव्हते, त्यामुळे त्यांना पैसा कधी मिळाला नाही. पण आज तुम्ही जर बघितलं तर हेच ते संन्यासी आहेत जे इस्कॉनमध्ये मोस्ट रिस्पेक्टेड म्हणून संन्यासी आहेत, मोस्ट नॉलेजेबल संन्यासी आहेत. आज ते कुठेही गेले तरी त्यांना ट्रॅव्हलचा खर्च, राहण्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च कसलीही काळजी करावी लागत नाहीत. आम्ही सगळे त्यांची ती काळजी करतो आणि आम्ही ते पूर्ण भार वाहतो. ही कृष्णाने त्यांच्याकरता अरेंजमेंट करून ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला भलेही ज्योतिषी सांगेल की तुमचं मटेरियल भविष्य अतिशय बेकार आहे म्हणून, हरकत नाही. पण त्याचा वापर भक्तीमध्ये पुढे जाण्याकरता कसा करावा ते कृष्ण करतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असलात तरी त्याचा वापर, त्या परिस्थितीचा वापर भक्ती तुमची वाढवण्याकरता कसा करावा ते कृष्णाला माहिती आहे व्यवस्थित. त्यामुळे आपल्याला काहीही घाबरून जायची गरज नाही की बाबा माझं मटेरियल भविष्य बकवास आहे म्हणून. असून देत, हरकत नाही. पण त्याचा फायदा भक्ती वाढवण्याकरता कृष्ण करेलच करेल. मी तुम्हाला हे एक उदाहरण मागे सांगितलेलं, पण परत आता टॉपिक निघालाय म्हणून मी परत सांगतो. हे मी मागच्या आठवड्यात सांगितलेलं की नाही मला आठवत नाहीये. जर का मी सांगितलं असेल तर मला रिमाइंड करा, मग मी स्टॉप करेन. आमचे एक भक्त होते, ते पट्टी बद्दल सांगितलं मी तुम्हाला. हो हो प्रभूजी. सांगितलं ना, ओके. मग मी रिपीट नाही करत मग ते. तर काहीही असलं भविष्य बदलण्याचं काम सुद्धा कृष्णच करतो. आणि ह्याचं एक साधं लॉजिक जरी आपण बघितलं ना, तर एक लहान मुलगा असला 4-5 वर्षाचा आणि तो रिपीटेडली काही चुका करत असेल आणि वडील त्याला शेवटी बोलते की आता परत जर का तू चूक केली तर तुला मी खूप फटके मारीन तुला. आणि परत त्याच्या हातनं जेव्हा चूक होते आणि वडील त्याला अगदी मारायला जाणारच, तितक्यात तो वडिलांच्या पायावरती डोकं ठेवतो आणि सांगतो की खरंच चुकलो मी, मला माफ करा, मी नाही परत करणार. तर अशा वेळी वडील त्याला हातात पट्टी घेतली आहे म्हणून आता मारायलाच पाहिजे असं नाही करणार. वडील लगेच पट्टी बाजूला ठेवतात ते. कारण वडिलांना काहीही आनंद होत नसतो त्या मुलाला मारण्यामध्ये. वडिलांची फक्त एकच अपेक्षा आहे, चूक करू नये आणि चूक झालेली आहे हे समजावं आणि ती चूक अवॉइड करण्याचा प्रयत्न करावा, परत करू नये. वडिलांना फक्त तेच हवं असतं. इथे कृष्णाला पण तेच हवंय. जर का 10 आपण चुका केल्या असतील आणि त्या चुका आपल्याला समजल्या आपण आता करणार नाही, जेव्हा त्याला ह्याची पूर्ण खात्री होते त्यावेळी तो कशाला आपल्याला त्या चुकांची शिक्षा देत बसेल. कर्माणि निर्दहती किंतुच भक्ती भाजम. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मा कृष्णाला बोलतोय की कर्माचं निर्दहन करणं फक्त तू एकटा करू शकतोस. आणि जेव्हा व्यक्ती तुझं भजन करते त्यावेळी तो पूर्णपणे तुझ्यामध्ये तो संलग्न असतो आणि अशा वेळी तू त्याची कर्मांचं निर्दहन करतोस तू. तेव्हा जर कृष्ण आपली कर्म जर जाळू शकतो आणि जाळतो, जर आपण भक्तीमध्ये जितकं पुढे जाऊ तितकं, तर त्याला हे असं आधी काही चुकीची कर्म केली आहेत म्हणून तुला मी मारणार, तू कितीही सुधारलेला असलास तरी, हे काही तो काही असं करत नाही. तो दुसऱ्याला दुःख देऊन त्याला काही आनंद होत नाहीये त्याला.
त्यामुळे तुमचं संचित कर्म कितीही असो, तुमचं प्रारब्ध कसंही असो, फायनली काय आणि कोणाला किती कसा रिझल्ट मिळावा हे शेवटी तोच ठरवतो. 7व्या अध्यायातला 27वा श्लोक बघूया. इच्छा द्वेष हरे कृष्ण. समूहेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परन्तप. अनुवाद. हरे कृष्ण. हे परंतप, भारता इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. हरे कृष्ण. तर आता हे जे 4 श्लोक उरलेत, 27व्या पासून 30व्या श्लोकापर्यंत, कृष्ण इथे आता एक जीव असतो, एक आत्मा असतो, तो कोणत्या प्रकारे, का आणि कसा मायेने आच्छादित होतो, आणि ते ते सांगतात, आणि त्या मायेपासून मुक्त होण्याचा मार्ग पण स्पष्ट करतात 29 आणि 30व्या श्लोकामध्ये. आता काय झालंय, आता 24व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलं की लोक जी असतात ती जनरली कृष्णाचं जे रूप आहे, त्याचं व्यक्तिमत्व जे आहे, त्याचा तो गैरसमज करतात. त्यांना वाटतं देव आपल्याला दिसत नाही, म्हणून देव असला तरी त्याला रूप नाहीये, निराकार आहे तो. ओके. पण कृष्ण ते स्पष्ट करतो ते की तो खरा निराकार नाहीये. म्हणून 25व्या श्लोकामध्ये तो सांगतोय की योग माया समावृत, योग मायेला मी ओढलेलं आहे माझ्यावरती आणि मी लपवलेलं आहे स्वतःला. ओके. त्यामुळे तुम्हाला मी दिसत नाही, कारण तुमची एलिजिबिलिटी नाहीये. ओके. आपण असं जर पंतप्रधान मोदींना बोललो की माझ्या समोर या तुम्ही, खरे तुम्ही अस्तित्वात असाल तर, तर ते बांधील नाहीयेत आपल्या समोर यायला. त्यांना अजून बरीच चांगली आणि इम्पॉर्टंट कामं आहेत. तर त्यामुळे कृष्णा आपल्या समोर यायचा की नाही यायचं ही संपूर्णपणे त्याची इच्छा आहे आणि आपल्या एलिजिबिलिटीवरती अवलंबून आहे ते. 26व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं की तो सर्वांच्या बद्दल सगळं काही जाणतो, भूत भविष्य आणि वर्तमान. ठीक आहे. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर आता तो आता आपल्याला आता सांगतो ह्या श्लोकामध्ये की जीव आत्मा जो असतो तो मोहामध्ये, भ्रमामध्ये कशामुळे पडतो. ओके. तर त्याचं उत्तर तो देतो, इच्छा आणि द्वेष. ओके. आणि ह्या इच्छा आणि द्वेष ज्या असतात ते ह्या जन्मी पण जन्मतात, आणि आदल्या जन्मीपासून ते आपल्या ह्या जन्मीमध्ये पण येतात ते, आणि त्याबद्दल आपण बोलू डिटेलमध्ये. तर इथे 25व्या श्लोकात कृष्णाचं जे आवरण आहे ते त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर इथे 27व्या श्लोकामध्ये आपल्या आत्म्यावरती आवरण कसलं असतं, आपल्यावरती जे मनावरती संस्कार होतात ते कशामुळे होतात, चांगले वाईट वगैरे जे काही असतात, आपली एक मानसिक स्थिती असते ती कशामुळे होते ते सांगितलं. तर 25वा श्लोक कृष्णाबद्दल सांगतो, 27वा श्लोक आपल्याबद्दल सांगतोय. आणि जेव्हा कृष्ण 26व्या श्लोकात बोलला की मला सर्वांचं सगळं माहीत आहे, तर तो किती सर्वज्ञ आहे ते आपल्याला कळू शकतं. आणि 27व्या श्लोकामध्ये तो हे सांगतोय की आपण कसे भ्रमित असतो, म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल सुद्धा नीट स्वतःची माहिती नाहीये, पण कृष्णाला सगळ्यांच्या बद्दल सगळी माहिती आहे. वेराज आता आपण जे आहोत ते आपण जन्मापासूनच भ्रमित असतो आपण. हम्म. आणि कृष्णाचं जे ज्ञान आहे ते 26व्या श्लोकात दिसलं, आणि आत्म्याची एक गोंधळलेली स्थिती आहे ती आपल्याला ह्या श्लोकात दिसते. त्यामुळे आपण आता समजू शकतो की जो अशा गोंधळलेल्या अवस्थेत असतो एक आत्मा, तो कृष्णाला कसा ओळखू शकेल. तर हा जो श्लोक आहे ना, हा एक शरणागतीचं महत्व पण स्थापन करतो, की जर का आपण इतके भ्रमात आहोत तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्याला ह्या भ्रमाच्या बाहेर पडायचं आहे. आणि ते कसं पडायचंय ते कृष्णाने 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे. मामे वये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. जो मला शरण येतो तो या मायेपासनं बाहेर पडू शकतो तो. त्यामुळे कृष्णाला शरण जाणं
म्हणजे कृष्णाची भक्ती करणं इज द ओनली सोल्युशन टू धिस प्रॉब्लेम. त्यामुळे काय होतंय की जेव्हा आपण ह्या भ्रमामध्ये जन्म घेतो आपण, त्यावेळी इच्छा आणि द्वेष हे आपल्या बरोबर असतात. एखादी गोष्ट, भौतिक गोष्ट आपल्याला हवी असते, त्याची इच्छा असते आपल्याला, किंवा एखादी भौतिक गोष्ट आपल्याला नको असते, त्याचा द्वेष असतो, आपल्याला तिरस्कार करतो आपण त्याचा. तर ह्या मार्गावरती आपण चालत असतो. हे हवंय आणि ते नकोय हे चालूच असतं कंटिन्युअसली. तर ह्याच्या बाहेर पडायचं जर असेल तर भक्तीचा मार्ग आवश्यक आहे. आणि तरच आपल्याला कृष्णाचं स्वरूप आपल्याला ओळखता येईल, तरच आपण शरणागती पत्करू शकतो, तरच आपण मायेच्या बाहेर पडू शकतो. तर इच्छा आणि द्वेष ह्याच्यामुळे आपण भ्रमात कसे पडतो हे आपण आज बघून घेऊया. हं? आणि ही जी एक भावना असते ना, की आपल्याला ही गोष्ट आवडते आणि ही गोष्ट आवडत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला भ्रम निर्माण होतो, आणि मग आपल्याला ह्या भौतिक जगामध्ये अडकून राहावं लागतं. आणि ह्याच गोष्टीमुळे आसक्ती निर्माण होते, आनंद सुख निर्माण होतं, दुःख निर्माण होतं, आणि हे जन्म मरणाचं चक्र कॉन्स्टंटली चालू राहतं. म्हणूनच भक्ती इम्पॉर्टंट ठरते आपल्याला ह्यातनं बाहेर काढण्याकरता. आध्यात्मिक ज्ञान, कृष्णाबद्दलचं ज्ञान, त्याच्यामुळे मिळणारी आपल्याला मुक्ती, आणि ह्या भौतिक जगाचे हे जे द्वंद्व आहे ना, द्वंद्व मोहेन भारत कृष्ण बोललाय ना, तर ह्या द्वंद्वापासून आपल्याला मुक्ती मिळते. मी आता हे थोडं क्विकली घेतो मी. तर जेव्हा आपण जन्म घेतो त्यावेळी माया जी असते हे द्वैत आपल्या मनामध्ये निर्माण करते. एखादी गोष्ट आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटते आणि आपण आपण इच्छा प्रकट करतो की आपल्याला ते हवं आहे म्हणून, आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, त्यामुळे आपल्याला नको आहे म्हणून आपण त्याला अवॉइड करायचा प्रयत्न करतो, तिरस्कार करतो, त्याचा द्वेष करतो, आणि ह्या द्वंद्वामध्ये आपण कॉन्स्टंटली अडकले जातो. त्यामुळे मग नंतर अडकल्यामुळे मग नंतर काय होतं, आपण त्याच्या पलीकडे काही आहे हे विचार पण आपण करत नाही, त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करत नाही आपण. आणि म्हणूनच मग ह्याच्यामध्ये आपण अडकतो, आणि मग जन्म मृत्यूचं चक्र आपल्याला चालू राहतं. आणि इकडेच आपल्याला ह्याच्यामुळे कळून येतं की एखादी व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती जी असते, ती ज्ञानी व्यक्ती कसं ह्याच्या पलीकडे ऑलरेडी गेलेली आहे, आणि म्हणून ती किती दुर्मिळ आहेत अशी व्यक्ती हे पण आपल्याला समजता येतं. तर ह्या श्लोकाचा सारांश जरा पटकन बघून घेऊया आपण, की कृष्ण काय सांगतोय की दोन प्रमुख भावना आहेत, इच्छा आणि द्वेष. ह्या दोन भावनांमुळे आपण मोहामध्ये अडकल्या जातो आपण. ह्या भावना काय करतात, एक द्वंद्व निर्माण करतात, आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या द्वंद्वामुळे आपण त्या द्वंद्वामध्ये अडकतो, आणि आपल्याला आपली जी एक समज असते, आध्यात्मिक प्रगती झालेली असते, ती ढासळायला चालू होते, आणि ह्या भ्रमामध्ये आपण हरवलं जातो, आणि म्हणून संसारात व्यक्ती जास्ती अडकली जाते. इच्छा असल्यामुळे काय होतं, एक आसक्ती निर्माण होते, आसक्ती झाल्यामुळे आपण त्याच्या ती गोष्ट मिळवण्याकरता खूप प्रयत्न करतो, आणि आपण त्याच्यामध्ये अडकून जातो. आणि तिरस्कार असला, एखादी गोष्ट नको असली तर त्याचा तिरस्कार करायला लागतो, द्वेष करायला लागतो, आणि ते अवॉइड करायला आपण मग प्रयत्न करत राहतो आपण. हं? ह्या दोन्ही गोष्टी आत्म्याला भौतिक स्तरावरती बांधून ठेवतात. हं? आणि मग अशामुळे आपण कृष्णापासून लांब लांब जातो, मायेच्या अजून जवळ जवळ जातो, अजून अडकत जातो त्याच्यामध्ये, आणि मग जन्म मृत्यूचं चक्र कंटिन्युअसली चालू राहतं ते. आणि ह्या संमोहात आपण असे अडकून राहतो, कृष्णाचं जे शाश्वत स्वरूप आहे ते आपल्याला ओळखता येत नाही, आणि मग आपले टेम्पररी, क्षणिक असे भौतिक सुख असतात, त्यांचा आपण पाठलाग करत राहतो, आणि हे चालूच राहतं. ओके. त्यामुळे कृष्ण काय बोलतोय, सर्व भूतानी संमोहम. तो असं नाही बोलत आहे की फक्त अशा काही प्रकारची लोक आहेत ते संमोहात आहेत, किंवा फक्त मनुष्य प्राणी आहे, वाघ सिंह कुत्रा मांजर ते संमोहात नाही, असं नाही बोलत आहे. सगळेच्या सगळे
ही जी कृष्णाची मोहिनी शक्ती आहे ना, दैवी हेशा गुणमयी बोललाय, तर ही माया जी आहे ही दैवी शक्ती आहे, ही मोहिनी शक्ती जी आहे त्याच्यामुळे व्यक्ती गोंधळली जाते. सर्व भूतानी समूह, सगळे प्राणी मात्र. आणि द्वंद्व मोहेन भारत. हं? द्वंद्व, हे जे द्वंद्व आहे इच्छा आणि द्वेषाचं, तर त्याच्यात मोहामध्ये अडकून जातं. सर्गे यांती. सर्गे यांती, सर्ग म्हणजे क्रिएशन. ओके. आणि ह्या क्रिएशन म्हणजे सृष्टीचं क्रिएशन नाही, इथे बॉडीचं क्रिएशन कृष्ण बोलतोय. व्यक्तीला जेव्हा बॉडी मिळते त्याचं क्रिएशन बद्दल बोलतोय. आणि हा जो भ्रम असतो, ह्या भ्रमामुळे आपण ह्याच्यात अडकत जातो. हे हा भ्रम निर्माण करायला कृष्णाने काही केलेलं नाहीये. हम्म. की बाबा मला तू नकोयस माझ्याकडे आलेला म्हणून मी तुला मुद्दामून भ्रमात टाकतो, असं नाही कृष्णाने केलेलं आहे. तर आपण आपली प्रवृत्ती जी असते त्या प्रवृत्तीच्या मुळे आपण ह्या भ्रमामध्ये अडकत जातो. त्याच्यामध्ये सृष्टीचाही दोष नाहीये आणि कृष्णाचाही दोष नाहीये. दोष फक्त आपला आहे त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या द्वंद्वामुळे, ह्या मोहामुळे ते जे स्वतःच आपलं खरं अस्तित्व आहे, आत्म्याचं शाश्वत असं जे रूप आहे आपण ते ओळखू शकत नाही. आणि मग आपण भौतिक गोष्टींच्या मागे मागे धावत असतो आपण. तर कृष्ण इथे आपल्याला अजून एक गोष्ट हायलाइट करतोय की 7व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला की त्यांना कोणी ओळखू शकत नाही, कारण ते योगमाया समावृत, योगमायेनी आच्छादित आहेत. तर ते जेव्हा आच्छादित राहतात तर ते मर्यादित आहेत म्हणून आच्छादित राहत नाहीत ते. तर आपण आपली जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीची एलिजिबिलिटी नाहीये की आपण कृष्णाला बघू शकू, म्हणून ते आच्छादित राहतात ते. आणि म्हणून आपल्याला कृष्णाचं रूप बघता येत नाही, कृष्णाचं अस्तित्व समजत नाही, आपल्याला कृष्णावरती विश्वास कमी कमी होत जातो. आणि परिणामी आपल्याला अ, मायेच्या मायेमध्ये आपण जास्तीत जास्त अडकत जातो आपण. तर आपण ह्याच्याकरता एक उदाहरण घेतलेलं मागच्या वेळेला की जेव्हा ढग आपल्या आणि सूर्यामध्ये येतो त्यावेळी बोलताना आपण काय बोलतो की आज सूर्याला ढगानी झाकलंय म्हणून. तर खरं ढग इतका छोटा असतो की तो सूर्याला झाकूच शकत नाही. ढगानी सूर्याला नाही, ढगानी आपल्या डोळ्यांना झाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही. तसंच माया जी आहे ती आपल्याला झाकते म्हणून आपल्याला कृष्ण समजू शकत नाही, दिसू शकत नाही. माया कृष्णाला नाही झाकू शकत. ओके. ओके. तर आता इच्छा आणि द्वेष जे असतात ते भ्रम कसा निर्माण करतात ते बघूया आपण. तर ज्या प्रकारची आपण इच्छा ठेवतो, ज्या प्रकारचा आपण द्वेष मनात ठेवतो एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या स्थितीबद्दल वगैरे, ओके, त्यामुळे काय होतं आपल्या मनामध्ये एक आपली प्रवृत्ती एक निर्माण होते, एक धारणा जन्माला घेते. हा. आणि व्यक्ती काय करतो की एखादी इच्छा उत्पन्न झाली आपल्या मनामध्ये त्यावर तर त्या इच्छे रिलेटेड जे वस्तू आहेत किंवा परिणाम आहेत किंवा घटना आहेत वगैरे ना, त्यांच्याशी तो जास्ती रिलेट करत राहतो. की बाबा एखाद्या व्यक्तीला पैसा कमी आहे तर त्याला पैसा हवा आहे, तर तो कॉन्स्टंटली पैशाबद्दल विचार करणार, त्या पैशामुळे होणाऱ्या बेनिफिट बद्दल विचार करणार की बाबा मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायची आहे किंवा अमुक एक करायचं, तो त्याचबद्दल कंटिन्युअसली विचार करत राहणार तो. त्यामुळे त्याला एक असा भ्रम निर्माण होतो की ज्या मोमेंटला मला हा पैसा मिळेल त्या मोमेंटला मला आनंद मिळणार आहे, त्या मोमेंटला माझी इच्छांची पूर्ती होईल आणि मला संपूर्ण आनंद मिळणार. हे तो हा जो भ्रम निर्माण होतो ना, त्या भ्रमामुळे काय होतंय की त्याची मेंटॅलिटी जी आहे ही त्या पैशा रिलेटेड, त्या पैशाच्या मिळणाऱ्या बेनिफिट रिलेटेड फक्त त्याच्यानेच झाकलेली जाते. त्याच्या पलीकडे तो काही विचारच करत नाही. सिमिलरली जेव्हा त्याला एखादी गोष्ट अप्रिय असते किंवा एखादी व्यक्ती किंवा वस्तू किंवा घटना अप्रिय असते तर त्याला
ती गोष्ट अवॉइड करण्याकरता काय करता येईल, कॉन्स्टंटली तो त्याचबद्दल विचार करतो. ती जर गोष्ट आपल्याला मिळाली तर त्याच्यामुळे आपल्याला काय त्रास होणार आहे आणि तो त्रास कसा अवॉइड करता येईल, कॉन्स्टंटली तो त्याच्याबद्दल विचार करत राहतो. आणि त्या विचार करण्यामुळे त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल इतका तिरस्कार निर्माण होतो की एक नकारात्मक भावना निर्माण होते. ती गोष्ट अवॉइड करण्याकरता आसक्ती वाढते. एखादी इच्छा असली तर इच्छा फुलफिल करायला पण आसक्ती निर्माण होते. आणि हे सगळं करता करता मग पुढे काय होतं की मनामध्ये एक मोह, गोंधळ असा निर्माण होतो. जी गोष्ट हवी आहे त्याबद्दल आसक्ती, जी गोष्ट नको आहे त्याबद्दल तिरस्कार. आणि व्यक्ती ह्या दोन गोष्टींच्या पलीकडे जायचा प्रयत्न पण नाही करत, विचार पण नाही करत. त्याला सगळं वाटतं की ही गोष्ट मिळणं किंवा ही गोष्ट अवॉइड होणं म्हणजेच अल्टिमेट आनंद आहे. त्याची सगळी आवड, निवड, सुख, दुःख, यश, अपयश सगळ्या गोष्टींचा तो ह्या दोन तीन गोष्टींबरोबर रिलेट करत राहतो की मला हे हवंय आणि मला ते नकोय. हे द्वंद्व जे असतं हे कॉन्स्टंटली चालू राहतं. त्यामुळे त्याचं जे एक्सपिरियन्स असतो लाईफचा, त्याची जी मेंटॅलिटी असते ही ह्याच्याच मध्ये अडकून राहते. ज्या गोष्टी अशाश्वत आहेत, काही वेळापुरता आहेत किंवा जास्तीत जास्त ह्या जन्मापर्यंत आहेत, त्याच गोष्टीमध्ये त्याचं मन जास्तीत जास्ती अडकून राहतं. आणि जेव्हा हे अडकतं त्यावेळी तो इतर गोष्टीबद्दल काही विचार नाही करू शकत. उच्च आध्यात्मिक असं त्याचे कधी विचार येत नाहीत आणि कृष्णापर्यंत जाण्यापासून मग त्याला जायला जमत नाही, सत्यापर्यंत त्याला जायला जमत नाही. तर हा झाला भ्रम कसा निर्माण होतो. हा? आणि ह्या भ्रमाचा आपल्यावरती परिणाम काय होतो, तर आपल्याला, बिकॉज आपण कॉन्स्टंटली ह्याच गोष्टीबद्दल विचार करतो, कृष्णाबद्दल विचार करत नाही आपण, त्यामुळे आपण ह्या जगाच्या बाहेर जायचं, कृष्णापर्यंत जायचं कधी विचारच करत नाही. आणि आपली समज, आपलं ज्ञान, आपली इच्छा, आपलं सगळं काही ह्या भौतिक जगाशी रिलेटेड असतं आणि आपण इकडेच अडकून राहतो आपण. हं? आणि दोन दोन महत्वाचे नुकसान करतो हा भ्रम, हा मोह. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला असा समज देतो की हा आनंद म्हणजेच सर्व काही आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम तो क्रिएट करतो म्हणजे खरा जे आनंद आहे त्याच्याबद्दल आपल्याला अनभिज्ञ ठेवतो. त्याच्याबद्दल आपल्याला काही समजूनच देत नाही आपल्याला. त्यामुळे खरं न समजणं आणि चुकीच्याला खरं समजणं ह्या असे दोन मोठे प्रॉब्लेम्स तो क्रिएट करतो. आणि ते आपण म्हणजे त्या भौतिक जगाशी इतके आपण अडकून जातो त्याच्यामध्ये, आध्यात्मिक गोष्टींबद्दल आपल्याला विचार पण येत नाही. आणि मग आपण कॉन्स्टंटली जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण अडकून राहतो. आणि ह्या ह्या चक्रामध्ये अडकून ठेवल्यामुळे काय होतंय की पुन्हा पुन्हा भौतिक जगामध्ये आपण जन्म घेत राहतो, राईट. आणि आपल्याला ह्याच्या भौतिक जगाच्या पलीकडे आपल्याला जायला जमत नाही. कृष्णाचं जे रूप आहे त्याबद्दल समजत नाही. कृष्णाच्या प्लॅनेटवरती आपल्याला जायला पण मिळत नाही आपल्याला. आणि जे आध्यात्मिक असं सत्य आहे, परम सत्य, ते आपण कधी समजू शकत नाही, कधी ओळखू नाही शकत आपण. हरे कृष्ण. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? हे सिंपल जाते समजायला का डिफिकल्ट आहे, का एक्सेप्ट करायला डिफिकल्ट आहे? नाही, हे सत्य आहे. म्हणजे ॲज अ नॉर्मल व्यक्ती म्हणून जे काय आहे ते तसंच ऍक्च्युली होतं, जे कृष्ण भगवानांनी सांगितले तसंच. की आपल्या काहीतरी भौतिक गोष्टीमध्ये इच्छा आकांक्षा करतो, काही नको असेल त्याचा द्वेष करतो. असंच ऍक्च्युली होतं प्रभूजी. आणि त्याच्यामुळे मग आपण भक्तीपासून कसं दूर राहतो, आध्यात्मिक याच्यापासून कसं दूर राहतो. व्हेरी वेल सेट. टू आपले खूप मोठे तोटे होतात की आपण भौतिक याच्यात जास्ती जो शॉर्ट आनंद आहे त्याला आपण
खूप चांगला आनंद किंवा खूप मोठा आनंद समजतो, आणि जो खरा आनंद आहे अध्यात्माचा तो विसरून आपण याच्यातच रममाण होतो. खरंय. खरंय. तर आता हे जे इच्छा द्वेष जे निर्माण झालेले आहेत, हे मागच्या जन्मीचं आपलं जे कर्म आहे त्याचा त्याच्यावरती काय परिणाम असतो हे समजून घेणं आवश्यक आहे, राईट? कृष्ण काय बोललाय की हे इच्छा आणि द्वेष या मोहामध्ये व्यक्ती जन्मच तिकडे घेते. मग साधा एक प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे मनामध्ये, मग मी जन्माच्या आधीपासून हे माझ्या बरोबर होते का? तर ते कसे होतं ते आपण ते बघून घेऊया. तर काय होतंय की एक व्यक्ती जेव्हा चुकीची कर्म करते, त्याच्यामुळे चुकीच्या कर्मांमध्ये पुण्य पण चुकीच्या कर्मांमध्येच येतं. कारण कारण पुण्य पण सेल्फिशच असतं. पुण्य आपण आपल्याला काही भौतिक आनंद मिळावा म्हणून पुण्य केली जातात. ठीक आहे. तर पुण्य सुद्धा चुकीच्या कर्मांमध्येच येतं. तर जेव्हा आपण ही चुकीची कर्म करतो, त्यांनी काय होतंय, आपली मानसिक वृत्ती जी आहे ती इम्पॅक्ट व्हायला चालू होते. आणि ही कर्म, सगळीच्या सगळी कर्म आपल्याला त्याचं फळ जे आहे ते ह्या जन्मातच मिळतंय असं नाहीये. काही कर्म अशी असतात जी आपल्याला पुढच्या जन्मी भोगावी लागतात किंवा त्याचं फळ मिळतं आपल्याला. हं? आणि त्यामुळे काय होतंय की मृत्यूच्या वेळी आपली सगळीच्या सगळी कर्म संपलेली नसतात. आणि जरी समजा संपलेली असली तरी जी मानसिक वृत्ती आहे, ओके, ती आपली इम्प्रूव्ह झालेली नसते. त्यामुळे हे जे संस्कार होतात ना आपल्या मनावरती, हे आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार, त्या सूक्ष्म शरीरामध्ये लिहून ठेवलेले असतात. ओके. आणि ते पुढच्या जन्मामध्ये आपल्या बरोबर मन, बुद्धी आणि अहंकार आपल्या बरोबर येतं. त्यामुळे स्थूल शरीर जे असतं ते आपण इकडेच सोडतो. स्थूल शरीर कसलं, म्हणजे हा जो देह आहे तो, हा देह कशापासून बनला येतो? अ, पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि पाणी. हा, जल, वायू, आकाश आणि अग्नी. तर ह्याच्यापासनं हे शरीर बनलेलं आहे. हे शरीर आपण इथे ठेवतो, पण मन, बुद्धी आणि अहंकार जे सूक्ष्म शरीर आहे, ते सूक्ष्म शरीर आत्म्याला दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन जातं. ती मन, बुद्धी आणि अहंकार आपल्या बरोबरच असतं, आपल्यालाच ते नेतं ते तिकडे. त्यामुळे आपलं मानसिक स्वभाव, आपलं संस्कार आपले तसे असल्यामुळे आपलं आचरण जे असतं, आपलं वर्तन जे असतं, आपली प्रवृत्ती असते, आपल्याला काय आवडतंय आणि काय नाही आवडत वगैरे, हे ऍक्च्युली आपल्या बरोबर जातं. ठीक आहे. आणि आपलं जे मन असतं, हे काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टी आवडत नसतात. त्यामुळे ते काही गोष्टींना प्राधान्य देतात आणि काही गोष्टी त्यांना आवडत नाही म्हणून ते बाजूला ठेवून देतात. आणि हे जे अज्ञान असतं, त्या अज्ञानामुळे ते मन असं बांधलेलं असतं आणि आत्मा अशा स्टेटसमध्ये जन्म घेतो. आणि त्यामुळे काय होतंय, मागच्या जन्मीच्या सगळे आपले जे कार्य असतात, कधी व्यक्ती चुकीची कर्म करते, समजा कोणाकडने पैसे चोरले किंवा कोणाला मारलं, कोणाला फसवलं, कोणाला म्हणजे त्याचं हत्या केली कोणाची, हा, किंवा अ, अगदी काही नाही तर खोटं बोलला. तर व्यक्ती जेव्हा खोटं बोलते तेव्हा सुद्धा त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचे परिणाम तर भोगावे लागतातच, पण त्याबरोबर त्याची मानसिक वृत्ती सुद्धा जी आहे ती इम्पॅक्ट होते. एकदा खोटं बोलला आणि त्याला त्याच्यामुळे फायदा झाला, तर त्याला अजून एकदा खोटं बोलायला काहीही दुःख नाही होत त्याला. मग नंतर ती खोटं बोलण्याची सवयच होते. मग प्रत्येक भौतिक फायदा मिळवण्याकरता मग तो खोटं बोलावं लागलं तरी त्याला काही फरक नाही पडत, त्याला चालतं त्याच्याकर ते करावं. तर असं ही प्रवृत्ती जी आहे ती पण आपल्या आचरणामुळे आपली ती प्रवृत्ती वाढत जाते आणि तीच प्रवृत्ती आपल्या पुढच्या जन्मी पण आपल्या बरोबर येते.
अगदीच छोटासा एक्झाम्पल आहे खरं, म्हणजे इतका इतका परफेक्ट असं नाहीये. पण आपण 4-5 कम्प्युटर्समध्ये जर लॉग इन केलं एकाच आय डीनी, तर चारही पाचही ठिकाणी आपल्याला तेच ऍप्लिकेशन्स दिसतात. हं? आपले सेटिंग्स वगैरे सगळे दिसतात. तर तसं आहे ते, की आपण आत्मा एका शरीरातनं दुसऱ्या शरीरातनं तिसऱ्या शरीरात जात राहतो, त्याची प्रवृत्ती तीच राहते ती. ठीक आहे. आणि हे आपण असं अजूनही बघू शकतो की ह्या पॉइंट बद्दल मी बोलतो एका एका मिनिटामध्ये. तर कृष्णाने ना तिसऱ्या अध्यायाच्या 33, 34 आणि 35व्या श्लोकामध्ये इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय, ओके, त्याबद्दल बोललेलं आहे. तर कृष्ण काय बोलतोय की इंद्रियस्येंद्रियस्य अर्थे, ओके, कृष्ण बोलतोय की इंद्रिय जेव्हा इंद्रियांच्या विषयांमध्ये जेव्हा एक आनंद शोधायचा प्रयत्न करतात, तर त्यामधून राग आणि द्वेष हा निर्माण होतो. राग म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट, आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. तर ही जी आवड निवड असते ना, ही पूर्वनिर्धारित असते. म्हणजे ती ठरलेली असते की एखाद्या व्यक्तीला अमुक एक शरीर मिळालेलं आहे आणि अमुक एक प्रवृत्ती त्याची आहे, त्यामुळे अमुक एक गोष्ट त्याला आवडणार आणि अमुक एक गोष्ट नाही आवडणार. तर ते आवडीनिवडीच्या बरोबरच तो जन्म घेतो. तर कृष्ण बोलते म्हणून तयोर्न वशम आगच्छेत बोलते की ह्यांच्या वशी पडू नका तुम्ही, कारण ते आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगती करता एक मोठा अडथळा आहे ते. तर अजून एकदा 16व्या अध्यायामध्ये माझ्या मते चौथा श्लोक आहे. त्याच्यामध्ये कृष्ण अभिजातोसी पांडव असं अर्जुनाला बोलतो तो. त्यावेळी तो बोलतोय की अ, हे ज्या दैवी क्वालिटीज आहेत, चांगल्या क्वालिटीज, तुम्ही सगळे पांडव ह्या चांगल्या क्वालिटीज घेऊनच जन्माला आलेला आहात तुम्ही म्हणून. आणि तिकडेच तो हेही सांगतो की बाकीची लोक, असुरी लोक, ते सुद्धा या असुरी क्वालिटीज घेऊनच जन्माला येतात ते. ठीक आहे. तर म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की शरीर जेव्हा आपल्याला मिळतं, त्या शरीराच्या स्वतःच्या सुद्धा काही आवडीनिवडी असतात. ओके. आणि म्हणजे अगदीच म्हणजे असं एक क्रूड असं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर विष्ठा जी असते ती एखाद्या मनुष्याला जर बघितलं तर विष्ठा आवडत नसते त्याला. कोणालाही, कोणत्याही मनुष्याला विष्ठा आवडत नाही, तो त्यापासून लांब राहतो. पण एका डुकराचं शरीर असं असतं की त्याला विष्ठाशी काही म्हणजे त्याला त्याला काही वाईट वाटत नाही, त्याचे घाण वाटत नाही त्याबद्दल. तर हे जी आपली जी आधीची प्रवृत्ती असते, त्याप्रमाणे पुढचं शरीर पण आपल्याला मिळतं. की एखाद्या व्यक्तीला ह्या जन्मी विष्ठा चांगली नाही तरी सुद्धा त्याच्यामध्ये हे स्वारस्य निर्माण होतं, तर त्याला पुढच्या जन्मी तसाच प्रकारचं शरीर मिळणार असतं ते. तर मग आपण हे जे संस्कार आपल्यावरती ऑलरेडी जे झालेले आहेत आधीच्या जन्मीच्या आपल्या कर्मांमुळे आणि इच्छा आणि द्वेषमुळे, तर त्यांच्यावरती आपण ह्या जन्मी कसा मात करता येईल. तर आपल्याला एक समजलं पाहिजे गोष्ट की आपलं शरीर हे आपल्याला गुलाम नाही बनवू शकत. आपल्याला आपलं जे भविष्य आहे, आध्यात्मिक प्रगतीचं जे आपलं भविष्य आहे, तर आपलं शरीर आपल्याला असं गुलाम बनवू नाही शकत. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्रकारचा जो प्राणी असतो, मानव असो किंवा दुसरा कोणता प्राणी, पशु पक्षी असो, प्रत्येकाला आहार, निद्रा, भय आणि मैथून, खाणं, झोपणं, प्रजनन आणि संरक्षण, ह्याच्यापासनं ह्याच्यामध्ये त्याला ते करावंच लागतं आणि तो करतोच करतो. ओके. तरी सुद्धा मानवाला एस्पेशली ह्या चार गोष्टी नुसत्या बांधू नाही शकत आपल्याला. ओके. आपल्याकडे उच्च बुद्धिमत्ता आहे आणि कृष्णाने आपल्याला एक इच्छाशक्ती पण दिलेली आहे. आपण ह्या ज्या प्रेरणा ज्या असतात की खाल्लंच पाहिजे म्हणून आता, तर त्याच्यावरती आपण मात करू शकतो, आपण त्याला विरोध करू शकतो. आपण आपलं सत्सद विवेक बुद्धी जी असते, त्या त्या बुद्धीचा वापर करून आपण ह्या गोष्टींवरती नियंत्रण आणू शकतो. आपण एक शिस्त लावू शकतो आपण आपल्या जन्मामध्ये. ठीक आहे.
तर आता तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्ती दररोज 3 वेळा जेवते, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. पण जेव्हा जन्माष्टमी येते किंवा एकादशी येते किंवा रामनवमी येते किंवा असे छान छान फेस्टिवल्स येतात, त्यावेळी आपण उपवास करतो. मग त्या पर्टिक्युलर दिवशी काय शरीराला भूक नाही लागत, लागते, तरी सुद्धा आपण एक हायर पर्पज शोधतो आणि कृष्णाला आनंद मिळेल म्हणून आपण संपूर्णपणे त्याच्या सेवेमध्ये आपल्याला स्वतःला झोकून देतो आपण. आणि मग अशा वेळेला आपण मग खाणं वगैरे सगळं बाजूला ठेवतो आपण. त्यामुळे ती शरीराची गरज जरी असली तरी मनाद्वारे आपण त्याला कंट्रोल करतो आणि स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या आपण उंचावायचा प्रयत्न करतो आणि चेतना अजून 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 आपण शुद्ध करायचा प्रयत्न करतो. ओके. त्यामुळे काय होतं की आपण, हे जे एक मोह आहे शरीराचा की खाल्लंच पाहिजे, त्याच्यावरती हळूहळू हळूहळू आपण मात करू शकतो. ओके. ही जी एक आद्या जन्मीची एक आसक्ती आणि द्वेष आपल्या शरीरामध्ये एक भ्रम निर्माण करते ना, प्रवृत्तीमध्ये, ते आपल्या म्हणजे असं करते आपल्या करता की बाबा ह्याच्यापासून तुम्हाला सुटका नाही असा भ्रम निर्माण करते. असं बेचैन करून टाकते आपल्याला की बाबा तुम्ही जर का ही जर इच्छा पूर्ण नाही केली तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा आनंद मिळणार नाही. पण आपल्या बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे आणि मनावरती कंट्रोल ठेवला पाहिजे की आपल्याला त्यातनं कळून येईल की नाही, ह्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट काही गोष्ट आहे जी करणं आवश्यक आहे आणि ह्या भौतिक गोष्टीला नाकारणं आवश्यक आहे. नंतर कसं असतं की काही गोष्ट आपल्या शरीराकरता चांगल्या असतात, काही काही पदार्थ, आणि काही गोष्ट वाईट असतात. हा. तर पण प्रत्येक प्राण्याच्या शरीराला तसं असतं तसं नाहीये. त्यामुळे तिकडे पण जर आपण बुद्धी वापरली तर आपल्याला इकडे पण कळलं पाहिजे की, लाईक फॉर एक्झाम्पल, विष पिणं. हा. विष पिणं आपल्याला हानिकारक आहे म्हणून आपण विष पित नाही. पण आपण तिकडे आपली बुद्धी वापरतो आणि ठरवतो की विष प्यायचं नाही म्हणून. हम्म? पण तेच विष सगळ्याच प्राण्यांना हानिकारक आहे असं नाहीये. काही काही प्राण्यांना त्याचा काही फरक नाही पडत. पण म्हणून आपण काय करतो की आपल्या शरीराकरता काय चांगलं आणि काय वाईट आपण ते जाणतो, ओळखतो आणि त्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट घेतो किंवा घेत नाही. तसंच आपल्याला तीच बुद्धी आपल्याला आध्यात्मिक प्रगती करता वापरली पाहिजे. आपल्याला हे ओळखलं पाहिजे आपण की ह्याचा माझ्या आध्यात्मिक प्रगती करता फायदा आहे का नुकसान आहे. जर नुकसान असेल तर त्याला बाजूला ठेवलं पाहिजे, हात नाही लावला पाहिजे त्याला. जर फायदा असेल तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सुद्धा की एखादी गोष्ट मला आवडते म्हणून मी ती करणार किंवा मला आवडत नाही म्हणून मी ती करणार नाही, हा स्वार्थी दृष्टिकोन पण ठेवला नाही पाहिजे आपल्याला. ओके. आत्मा हे एक आध्यात्मिक आहे, आत्मा भौतिक नाहीये. आत्मा स्वतः अशा द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला आहे. पण आपण काय करतोय, सूक्ष्म शरीर जे असतं ते आत्म्याला असं बांधून ठेवलेलं असतं, ओढतो आपण आध्यात्मिक जगतापासून भौतिक जगामध्ये ओढत राहतो त्याला. आणि म्हणून त्या भौतिक गोष्ट इच्छा पूर्ण करण्याची आपण त्याला जबरदस्ती करत राहतो. म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार त्याला जबरदस्ती करते. आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणतीही भौतिक गोष्ट आहे ही कृष्णाकरता वापरली पाहिजे म्हणून. आणि कृष्णाकरता वापरून ती आपल्या आणि आपल्याकरता न वापरता हा जे द्वंद्व जे निर्माण झाले त्याच्यावरती आपण मात केली पाहिजे. अगदी साधीत साधी गोष्ट धरली तर जेव्हा आपण काही अन्न ग्रहण करतो तर ते अन्न सुद्धा कृष्णाला आधी अर्पण केलं पाहिजे आणि मग ते ग्रहण केलं पाहिजे. डायरेक्टली कोणतंही अन्न प्रसाद नसताना सुद्धा जे ग्रहण करणं ते आपल्याला शेवटी हानिकारकच आहे ते. कृष्णाला अर्जुनाने परंतप असं संबोधलेलं आहे इकडे, तर त्याचा अर्थ काय ते जरा बघूया आपण. तर परंतपचा अर्थ काय, तर शत्रूंना पराजित करणारा. त्यामुळे इथे कृष्ण अर्जुनाला सांगतोय की फक्त जे बाह्य शत्रू आहेत, कौरव जे आहेत, त्यांना हरवण्यामध्ये फक्त तुझ्या शक्तीचा वापर नको करूस.
तर जे तुझे आंतरिक शत्रू आहेत, राग, द्वेष, हे द्वंद्व आणि मोह, त्यांच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. हं? आपला जो धर्म जो आहे तो निष्ठेने पालन केलं पाहिजे त्याचं. आणि धर्माचं पालन करता करता ह्या ज्या आंतरिक शक्ती आहेत त्यांच्याशी लढला पाहिजेस आणि भ्रमावरती मात केलं पाहिजे. ह्याबद्दल तसं बोललेलो आहे आपण. पण फक्त एवढी एक गोष्ट महत्वाची आहे ह्याच्यामध्ये, की भ्रम जो आहे हे फक्त आत्म्याला अ, अ, आत्म्यावरती होऊ शकतो, आत्मा भ्रमित होऊ शकतो. भगवान कधी भ्रमित होऊ शकत नाही. हं? आणि आपली वास्तविक स्थिती जी आहे ना, स्वरूप जे आहे आपलं एका आत्म्याचं, ते म्हणजे भगवंतांच्या कंट्रोलमध्ये असणं, भगवंतांच्या छत्रछायेखाली असणं, ही आपली वास्तविक स्थिती आहे. ह्या ज्ञानापासनं जेव्हा दूर जातो त्यावेळी आपण मोहित होतो. आणि त्याच्यावरती त्यावेळेला आत्म्यावरती मायेचा परिणाम व्हायला चालू होतो आणि मायेचं नियंत्रण निर्माण होतं. आणि मग तो नंतर भगवंतांचा विसर पाडायला चालू होतो. आणि माया काय करते, इच्छा आणि द्वेष या दोन रूपांच्या द्वारे एक द्वंद्व निर्माण करून आपल्यावरती हल्ला करते आपल्याला, आणि आपल्याला पराजित करायचा प्रयत्न करते. शुद्ध भक्त जो असतो तो कधी ह्याच्यातनं मोहित होत नाही, त्याचं मन कधी दूषित होत नाही. तो जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे स्वतः माझ्या समोर आलेले आहेत. हं? त्यांची पूजा करतोय मी, त्यांना नमस्कार करतोय, त्यांचं नामस्मरण करतोय मी, भगवद्गीता वाचतोय, त्यांचं कीर्तन करतोय मी. हं? तर त्यांची पूजा ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो. पण तो हेही जाणतो की जेव्हा समोर येते तेव्हा सुद्धा ती कृष्णाची प्रतिनिधी म्हणून येते समोर आपल्या. त्यामुळे कृष्णाची प्रतिनिधी आहे तर ती चांगलीच असणार आहे. तिच्यावरती एक जबाबदारी टाकली आहे कृष्णाने, की माझ्याकडे जर का तू कोणता आत्मा घेऊन आलीस तर तो आत्मा 100% एलिजिबल आहे माझ्याकडे यायला, ह्याची काळजी तू घेतली पाहिजेस. त्यामुळे माया काय करते, जोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही आहोत भक्तीमध्ये आणि कृष्णाच्या सेवेमध्ये, तोपर्यंत ती आपल्याला कृष्णाजवळ जाऊनच देणार नाही. तोपर्यंत ती आपल्याला कृष्णापासून लांब ठेवायचा प्रयत्न करणार. आणि लांब ठेवायचा प्रयत्न करताना ती काय करते, नवीन 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 प्रलोभनं देते आपल्याला, ज्याच्यामुळे आपण कृष्णापासून लांब राहू शकतो. तर एक शुद्ध भक्त जो असतो तो अज्ञानी नसतो, त्याला हे ज्ञान असतं. त्यामुळे तो द्वंद्वानी मोहित झालेला नसतो. त्यामुळे त्याला जाणवत असतं की ही माया ही सुद्धा कृष्णाची प्रतिनिधी आहे आणि कृष्णानेच पाठवलेला आहे. तर मायेकडे मला बळी पडायचं नाहीये, मला कृष्णाचे चरण सोडायचं नाहीत, हे तो जाणतो. त्याला एखाद्या नॉर्मल व्यक्तीला काय वाटतं की ही माया आपल्याला खूप आनंद देणार जो कृष्णाकडे मिळणार नाहीये, त्यामुळे तो कृष्णाला सोडतो आणि मायेकडे जातो. हे त्याचं दुर्भाग्य आहे. पण शुद्ध भक्त कधी कृष्णाला सोडत नाही. एक अशी जेव्हा द्वंद्वाची स्थिती होते त्यावेळी काय होतं, मनुष्याला वाटतं की ही व्यक्ती मला मान देते की ह्या व्यक्तीने माझा अपमान केला. ही जी परिस्थिती आहे, अ, एखादी गोष्ट आहे त्याच्यामुळे माझा मान वाढणार आहे किंवा अपमान होणार आहे, किंवा अमुक एका गोष्टीमुळे मला सुख मिळणार आहे किंवा दुःख मिळणार आहे. ही व्यक्ती स्त्री आहे, ही व्यक्ती पुरुष आहे, ही गोष्ट शुभ आहे अशुभ आहे वगैरे, ह्या द्वंद्वामध्ये कॉन्स्टंटली राहतात. हं? अजून एका प्रकारचं द्वंद्व म्हणजे, तुम्हाला ऐकायला थोडं डिफिकल्ट होईल, पण असं समजणं की ही व्यक्ती माझा पती आहे, ही व्यक्ती माझी पत्नी आहे, हे ही माझी मुलं आहेत, हे माझं घर आहे, हा माझा जॉब आहे, माझा देश आहे. हा, नंतर हे माझे पैसे आहेत, माझा बँक बॅलन्स, माझी गाडी वगैरे, हे माझं घर वगैरे, मी या घराचा मालक आहे वगैरे. ह्या सगळ्या ज्या थॉट प्रोसेसेस आहेत ना, ह्या सुद्धा भ्रमामुळे निर्माण झालेल्या आहेत.
एक्सेप्ट करायला डिफिकल्ट जाईल, पण ही सत्यस्थिती आहे. आत्म्याचा ह्या शरीराशी टेम्पररी संबंध आहे. त्यामुळे ह्या शरीराने जी नाती निर्माण केलेली आहेत आणि आसक्ती निर्माण केली आहे, त्या नात्यांचा किंवा त्या आसक्तीचा आत्म्याशी काहीही संबंध नाहीये. तुम्ही असं इमॅजिन करा, तुम्हाला एक टास्क दिलेली आहे. हं? एका दिवसामध्ये 100 घरांमध्ये जायचं आणि तिकडे 1 मिनिट त्या व्यक्तीशी बोलायचं आणि दुसऱ्या घरी जायचं मग नंतर. तर जेव्हा तुम्ही त्या 1 मिनिट त्या घरामध्ये असता, तेव्हा त्या घर मालक किंवा तिकडची ती पत्नी जी असते, मुलं जी असतात, ते तुमचे होत नाहीत. ते फक्त तुमच्याशी 1 मिनिट बोलतात. दुसऱ्या घरी गेल्यावरती सुद्धा ती स्थिती असते, ते फक्त तुमच्याशी 1 मिनिट बोलतात. तसंच आत्म्याचं पण आहे. हजारो लाखो जन्म झालेली आहेत आपली. आता आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. आधीच्या शरीरांच्या बद्दल आपल्याला विस्मृती झालेली आहे. हे शरीर मिळाल्यावरती असं समजणं की हे शरीर म्हणजे मीच आहे, हे शरीर माझ्याबरोबर परमनंटली असणार आहे. त्यामुळे मला अशा गोष्टी करायच्यात की ह्याचा त्या गोष्टींचा ह्या शरीराकरता भरपूर फायदा झाला पाहिजे म्हणून. तर ती चूक आहे, ते अज्ञान येते. तर ही सगळ्या मोह निर्माण करणारी द्वंद्व आहेत ती, आणि आपण मूर्ख आहोत म्हणून ह्या द्वंद्वांना आपण बळी पडतो आणि म्हणून आपण भगवंतांना ओळखू शकत नाही. हरे कृष्णा. तर आध्यात्मिक उपाय काय ह्याच्या भ्रमावरती मात करण्यासाठी? तर भक्ती मार्ग. हं? कृष्णाची भक्ती करणं, कृष्णाचे नामस्मरण करणं, कीर्तन करणं, भगवद्गीता वाचणं, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर प्रॅक्टिसमध्ये आणणं, हं? कृष्णाला समर्पण करायचं, भक्तांचा सहवास करायचा, कृष्णावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं, ज्याच्यामुळे आपलं हृदय, आपलं मन शुद्ध होतं आणि नंतर आसक्ती कमी कमी होत जाते, द्वेष कमी कमी होत जातो आणि भ्रमातनं मुक्त होता येतं आपल्याला. आध्यात्मिक ज्ञान मिळाल्यामुळे एक भौतिक वैराग्य निर्माण होतं. हं? ज्या कृष्णाची निस्वार्थ सेवा केली की नंतर हळूहळू भक्ताला भौतिक जगापासनं जी द्वंद्व निर्माण झाली आहेत त्यातनं दूर व्हायला मदत मिळते त्याला. हं? आणि मग भ्रमातनं मुक्ती मिळते आपल्याला. हरे कृष्ण. तर मी हे स्किप करतो. आपण बोललो ह्याबद्दल. तर कृष्णाची भूमिका काय असते ह्या भ्रम आपला काढण्यामध्ये? तर कृष्ण अल्टिमेट कंट्रोलर आहे, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे भ्रम निर्माण करणंचं काम पण कृष्ण करतोय आणि भ्रमातनं आपल्याला बाहेर काढण्याचं काम पण कृष्ण करतोय. ओके. तर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की भ्रम कशाला आपल्याला निर्माण होतोय, ज्याच्यामुळे आपण कृष्णापासून लांब जातोय. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगा. तर कृष्ण काय करतोय की हे भौतिक जगाचा जो कार्यभार आहे ते सांभाळण्याकरता भ्रमाची निर्मिती करतोय तो, ज्याच्यामुळे आपल्याला इच्छा निर्माण होतात, द्वेष निर्माण होतात, गोंधळ होतो वगैरे आपल्याला, आणि त्याच्यातनं तो क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन त्यातनं तो करत राहतो तो. आणि आध्यात्मिक दृष्ट्या विकसित होण्याकरता सुद्धा भ्रमाचा एक मोठा वाटा असतो. भ्रमातनं मुक्ती मिळणं म्हणजेच आध्यात्मिक आपली प्रगती होणं आहे आपलं. तर कृष्ण फक्त ह्याचा जगाची निर्मिती किंवा डिस्ट्रक्शन करण्याकरता नाहीये, तर कृष्ण आपल्याला मार्गदर्शन पण करतोय की ह्या भ्रमामधनं आपण बाहेर कसा पडू शकतो आपण. हं? आणि आध्यात्मिक प्रगतीचा जो मार्ग आहे, त्या मार्ग समजण्याकरता भ्रम काय आहे हे समजणं आवश्यक आहे. जर भ्रम आणि आध्यात्मिक प्रगती ह्याच्यामधला डिफरन्सच आपल्याला कळला नाही, तर आध्यात्मिक प्रगती होते का आपली अधोगती होते ते आपल्याला कळणारच नाही आपल्याला. हरे कृष्ण. हा, सीमा माताजी बोला. हा, सो या भ्रम आणि आध्यात्मिक प्रगती याच्याकरताच कृष्णाने योगमाया आणि मोहमाया या दोन क्रिएट केल्या असं म्हटलं तर योग्य ठरेल का प्रभूजी?
ती मोहमाया नाहीये, ती महामाया आहे. हं? सॉरी, महामाया. हा. आणि त्याचं पर्पजली क्रिएट केलेलं. आता मी ह्याबद्दल मागे एकदा कोणत्या एका तरी क्लासमध्ये बोललेलो. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की कृष्णाला काय हवंय आपल्याकडनं अल्टिमेटली. कृष्णाला आपल्याकडनं कोणतीही भौतिक गोष्ट नकोय. कृष्णाला आपल्याकडनं असं काहीही नकोय जे त्याच्याकडे नाहीये. हं? कृष्णाला फक्त एकच गोष्ट आपल्याकडनं अपेक्षित आहे, ते म्हणजे आपण त्याच्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करावं. ते प्रेम करणं म्हणजे कोणत्या प्रेशरमुळे जर का आपण प्रेम केलं त्याच्यावरती, कोणता तरी फोर्स असेल जर आपल्यावरती, तर त्याच्यामुळे जर का आपण प्रेम केलं तर ते खरं प्रेम नाहीये. काय की समजा एखाद्या पुरुषाने एखाद्या बाईवरती समजा बंदूक दाखवली आणि तिला सांगितलं की तुम्हाला प्रेम कर म्हणून, तर ती जबरदस्ती आहे म्हणून ती मे बी ती प्रेम करेल. पण ज्या क्षणाला तिला जाणवेल की आता ही व्यक्ती मला बंदूक माझ्यावरती वापरू नाही शकणार, त्यावेळी ती झटकून टाकेल ते प्रेम. राईट. एखाद्या शाळकरी मुलगा असतो, त्याला आई वडील सांगतात अभ्यास कर म्हणून वगैरे, तर आई बापांच्या भीतीमुळे तो अभ्यास करतो. पण तो काय असतं, त्याचं मन कॉन्स्टंटली फिरत असतं इकडे तिकडे, आणि तो शोधत असतो ऑपॉर्च्युनिटी की आई आणि वडील कधी लांब जात आहेत म्हणून. आणि गेले रे गेले की तो लगेच पुस्तक बाजूला ठेवतो आणि मस्ती करायला चालू करतो. पण जर का त्याला कळलं की माझा फायदा कशात आहे, अभ्यास केल्यामुळे मला काय फायदा होणार आहे, अभ्यास न केल्यामुळे काय नुकसान होणार आहे, जेव्हा त्याला स्वतःहून समजतं, त्यावेळी आईवडिलांना त्यांना कधी जबरदस्ती करायची गरज नाही पडत, तो स्वतःहून अभ्यास करतो. तर कृष्णाला पण आपल्याकडनं तेच अपेक्षित आहे की तुम्ही माझ्यावरती निस्वार्थीपणे कोणतंही प्रेशर न ठेवता न देता तुम्ही माझ्यावरती प्रेम करा. आणि काय होतंय की जर का आपण त्या परीक्षेत पास झालोय की नाही हे बघायचं आहे, तर आपल्याकडे अशी ही प्रलोभनं असली पाहिजेत ज्याच्यामुळे आपण कृष्णाच्या पेक्षा लांब जाऊ शकू. मग ती खरी कसोटी झाली आपली, की हे सगळं असून सुद्धा मी त्यांना सोडलंय आणि मी कृष्णावरती प्रेम करतोय. हे जर का आपली कसोटीमध्ये आपण खरे उतरलो, तर ते खरं प्रेम झालं. आणि आमच्याकरता उदाहरण म्हणजे काय की एखादी व्यक्ती समजा दारू पित नाही, पण तो दारूच्या फॅक्टरीमध्ये काम करतोय, तो तिकडचा इन्चार्ज आहे, तो त्याच्या कंट्रोलमध्ये सगळी प्रोडक्शन फॅसिलिटी आहे, तरी सुद्धा जर त्यांनी दारू प्यायली नाही तर ती खरी गोष्ट झाली की त्याला त्याच्यावरती कंट्रोल आहे हे समजू शकतो. पण एखादी गोष्ट व्यक्ती मंदिरामध्ये काम करते जिथे दारू मिळत नाही, तर अशा वेळी जर का त्यांनी दारू प्यायली नाही तर ती काही मोठी गोष्ट नाहीये. म्हणजे कसोटी परीक्षा घ्यायची असेल तर त्याला पाण्यामध्ये टाकलंच पाहिजे, तर तेव्हाच आपल्याला कळून येईल की तो पोहत बाहेर येऊ शकतो की नाही ते. तर इकडे भ्रमाचा वापर कृष्ण त्याच्याकरताच करतो, आपल्याला मुद्दामून भ्रमात टाकतो पण आपल्याला ज्ञान पण देतो, सो दॅट त्याला कळून म्हणजे आपण कळू शकतो आपल्याला की त्याला पण आपण दाखवू शकतो की बाबा नाही, मी तुझेच चरण सोडणार नाही, तू कोणत्याही अवस्थेत टाक मला म्हणून. हम्म. ओके. हरे कृष्णा प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. नाही. नाही प्रभू. चला, तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे थँक्यू प्रभू. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. Hare Krishna, Krishna